नाही नाही, प्रश्न असे की प्रत्येकाच्याकडे जो ऐच्छिक कोटा आहे तो त्यांनी सगळ्यांनी बंदोबस्त करूनच त्यांनी उमेदवार दिलेले आहेत। आता महायुतीचे 9 उमेदवार यांच्याकरता मतांची तरतूद पहिल्यांदा केली, नंतर त्यांना उमेदवारी दिली, त्याच्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना चिंता नाही। यावेळेस अपक्षांचा जास्त फायदा मिळेल असं वाटतं? हे बघा, प्रश्न असा की आमदाराला आपण तो फुटेल, पैसे घेईल अशा प्रकारचं अशी भावना व्यक्त करणं हे पण चुकीचं आहे। शिक्षक परिषदेनंतरची ही महत्त्वाची लढाई आहे आणि यानंतर विधानसभेच्या निवडणुका, त्यामुळे नेमका गेम कोणाचा होईल यावेळेस? नाही बघा, प्रश्न असा आहे की ज्यांनी वर्किंग केले असेल त्या लोकांना यश मिळणार आहे। आणि बाब अशी आहे की असं झालं काय की जो कोणी म्हणजे काय आमदार खरेदी वगैरेचा जो असा जो कोणी विचार करतात ना, ते इतक्या लाखो लोकांच्या मतावर निवडून येणारे लोक काँग्रेसचे 4 ते 5 पहिल्यापासून कुठल्यासाठी ते कोणी पैशाने कोणी फुटेल असं नाही, विचारसरणी कोणाला फुटत नाही वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात। आपण आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून खरं तर म्हणायचं ज्या पद्धतीनं पंचतारांकित कल्चर जे सुरू झालेलं आहे किंवा मोठा खर्च आणि या सगळ्या गोष्टी कसं पाहताना आपलं व्यक्तिगत मत आहे? बाब अशी आहे की आता कधी कालाची गरज आहे। लक्षात आलं की आता आमदार निवास अस्तित्वात नाही आणि म्हणून सर्व आमदारांना हॉटेलकरता दरमासिक पैसे मिळतात। आता त्याचबरोबर पक्षाने सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी एखाद्या हॉटेलमध्ये व्यवस्था केली तर तो काय शोक किंवा म्हणजे त्याला काय ऐश्वर्य दाखवण्याचा प्रकार नाही, ती गरज झाली। ओके, गेल्या काही दिवसांपासून हे सगळं सुरू आहे, त्यामुळे आगामी विधानसभा डोळ्यासमोर काही आमदार फुटतील? हे बघा, प्रश्न असं की ज्यांना क्रॉस वोटिंग करायची ते काय कोणाच्या पैशाच्या कोणाच्या दबावाखाली क्रॉस वोटिंग करणार नाहीत। एखादी विचारसरणी कोणाला पटत असेल तर क्रॉस वोटिंग करतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।